महाविकास आघाडीबरोबर येण्यास आम्ही इच्छुक, मात्र सन्मान ठेवणार नसाल तर फरफरत मागे येणार नाही, शिवाजीराव आवळे यांची रोखठोक भूमिका। लोकसभा निवडणुकीत बंडखोर सेना पक्ष महाविकास आघाडीबरोबर येण्यास इच्छुक आहे, मात्र त्यांनी सन्मानाने बोलवावे, विश्वासात घ्यावे, अन्यथा आम्ही कोणाच्या मागे फरफडत जाणार नाही, अशी रोखठोक भूमिका बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी मांडली। सांगलीच्या माधवनगर रोड येथील सर्किट हाऊस येथे बंडखोर सेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी ते बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते। यावेळी बोलताना आवळे पुढे म्हणाले की शिवशाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारधारेवर चालणारा हा पक्ष आहे आणि हा राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यता प्राप्त असणारा पक्ष आहे। गेल्या वेळेला सुद्धा आम्ही लोकसभेच्या 5 जागा या ठिकाणी लढवलेल्या होत्या आणि त्या अनुषंगानं यावेळेला काय भूमिका घ्यायची या संदर्भात सुद्धा चर्चा करण्यासाठी आजची बैठक होती। या बैठकीमध्ये आज आमचा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे की बंडखोर सेना हा पक्ष त्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कुठेही जातीयवादी पक्षाला फायदा होईल अशा पद्धतीची भूमिका घेणार नाही, अशा ह्या मतावर आमचं सगळ्यांचं एकमत झालेलं आहे। मात्र म्हणजे अप्रत्यक्षरित्या भाजपला आमच्या कुठल्या निर्णयाचा फायदा होऊ नये आणि भाजपबद्दल का असं मत आहे तर अनेक लोकांना या महागाईचा वीट आलेला आहे, कंटाळा आलेला आहे। अनेक सुशिक्षित तरुण बेरोजगार आहेत, त्यांना या ठिकाणी रोजगारापासून वंचित ठेवलेलं आहे। अनेक मोठमोठ्या कंपन्या भाजपने विकलेल्या आहेत आणि महागाईचा आगडोंब या देशामध्ये उसळलेला आहे। जो गरिबीचा रेशो होता तो आणखी वाढलेला आहे। यामुळं आमचं भाजपबद्दलचा एक रोष या मीटिंगमध्ये आम्ही व्यक्त केलेला आहे आणि म्हणून आम्ही या निर्णयावर आलेलो आहोत की कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या निर्णयाचा या पक्षाला पाठिंबा होऊ नये। मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या पक्षांना एक सवय अशी आहे की आमच्यासारख्या छोट्या पक्षांना ते गृहीत धरतात, म्हणजे दलित असतील, अल्पसंख्याक असतील, अन्य काही बहुजन समाजातला जो घटक आहे यांना गृहीत धरण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 70 वर्षापासून ते करत आलेले आहेत। ही चूक त्यांनी या लोकसभेमध्ये करू नये असा माझा इशारा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला या निमित्तानं आहे की ही चूक त्यांनी करू नये। सन्मानानं आम्ही पाठिंबा द्यायला किंवा तुमच्या भूमिकेशी समरस व्हायला तयार आहे, मात्र त्यांनी सन्मानानं आम्हाला बोलवावं, आमच्याशी चर्चा करावी, आमच्या काही ज्या भूमिका आहेत त्या भूमिकेवर त्यांनी सखोल चर्चा करून लोकसभा लढवणार काय, जर त्यांनी या सगळ्या भूमिकेला जर तिने आम्हाला त्या आमच्या भूमिकेला अनुसरून जर आम्हाला तिने तसा प्रतिसाद दिला नाही तर गेल्या वेळेला सुद्धा लढणं आम्हाला नवीन नाही। बंडखोर सेना पक्ष यावेळेला सुद्धा सातारा असेल, सांगलीची जागा असेल, कोल्हापूरची जागा असेल, हातकणंगलेची असेल आणि यावेळेला एक एक्स्ट्रा आम्ही सोलापूरची सुद्धा लढवणार आहे। त्या भूमिका लोकसभा लढवण्याची आम्ही त्या मतावर ठाम आहे। मात्र तत्पूर्वी या लढण्यामुळे दुसऱ्याला फायदा होत असेल तर आम्ही महाविकास आघाडीबरोबर जायला तयार आहोत, मात्र तिने चर्चेला सन्मानानं आम्हाला बोलवावं, आमच्याशी चर्चा सन्मानानं करावी, फरफटत आम्ही कुणाच्याही मागे जाणार नाही। यावेळी लोकसभेकरिता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। या महत्त्वपूर्ण बैठकीस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक रवींद्रनाथ माळी, पक्ष प्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मण मोरे, प्रदेश उपाध्यक्ष विजय तामणे, राज्य सरचिटणीस निलेश मोहिते, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिनेश मोरे, दिव्यांग आघाडीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धोंडीराम कांबळे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र प्रमुख दयानंद आवळे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अर्जुन भाऊ वाघमारे, सांगली जिल्हा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र खांडेकर, संतोष सदामते, सांगली जिल्हा उपाध्यक्ष उमेश कांबळे, पलूस तालुका अध्यक्ष नारायण गाडे, मिरज तालुका अध्यक्ष दीपक कांबळे, तासगाव तालुका उपाध्यक्ष विशाल सौंदडे, हातकणंगले तालुका युवक अध्यक्ष अभिषेक भंडारे, युवक शहर उपाध्यक्ष भालचंद्र दबडे, विजय लोखंडे, तालुका संपर्क प्रमुख प्रवीण फाळके, अवधूत सदामते यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। BBN सांगली।